मोहने परिसरात नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। मोहने टिटवाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा भीमाशक्ती ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश विष्णू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या विविध समस्यांबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले नगर परिसरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा हा गंभीर प्रश्न मांडण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत असल्यामुळे घरगुती वापर आणि पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे। पूर्वी 1 ते 1.20 किलोग्रॅम दाबाने मिळणारे पाणी सध्या 0.60 किलोग्रॅम पर्यंत घसरल्याचं निदर्शनास आलं आहे। तसेच मोहने येथील RS बिल्डिंग क्रमांक 5, 7 आणि 8 परिसरातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सांडपाणी रस्त्यावर आणि बिल्डिंग परिसरात साचत आहे। गटार पाईपलाईन कचऱ्याने तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि रोगराईचा धोका वाढला आहे। महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून नागरिकांना अस्वच्छ वातावरणात राहावे लागत आहे। या सर्व समस्यांवर तात्काळ आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। यामध्ये नवीन पाईपलाईन टाकणे, कचरा व्यवस्थापन सुधारणे, नियमित स्वच्छता करणे, जंतुनाशक फवारणी करणे आणि पाणी पुरवठ्याचा दाब पूर्ववत करणे अशा मागण्यांचा समावेश आहे। यावेळी भीमाशक्ती महिला मंडळ मोहने शहर अध्यक्षा सौ अश्विनी राजेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित होते। या कार्यक्रमात शोभा भीमराव डोलस, शकुंतला कदम, दीपाली कालपुंड, सुजाता सोनवणे, वर्षा माने, निलोफर सय्यद, प्रमिला कदम, शारदा सगे, हिराबाई गायकवाड, सुमन पाटोळे, नंदा मगर, शोभा पगारे, आनंदी बनसोडे, लक्ष्मी आरोनकर, आफरीन सय्यद, विमल कांबळे, यास्मीन शेख, राशिदा पठाण, आलिया शेख, अर्चना आरोनकर, हजारा शेख, अरुणा जगधने, लालमती यादव, सीताबाई शिंगे, सविता राजगुरू, कामिनी काटेकर, चैताली तळेकर, मैनाबाई कोळी, कल्पना कांबळे तसेच आदेश कालपुंड, सूरज चित्रे, राजू काळे, अंकुश घेवडे, नागेश भंडारी, भास्कर भिवसने, शेहराज वारसी, पियुष यादव, प्रसाद कोळी, राहुल यादव, यश निकाळजे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते। नागरिकांच्या या एकजुटीमुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। नमस्कार साहेब, आपलं नाव, पत्ता आणि कुठून आलात ते सांगा। मी राजेश विष्णू वाघमारे, मी मोहने टिटवाळा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, तसेच मी भीमशक्तीचा ठाणे जिल्हाध्यक्ष आहे। आमच्या मोहन्यातील RS बिल्डिंग परिसर जेवढा आहे, बिल्डिंग क्रमांक 5, 7 आणि 8 हा माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये हा परिसर येतो। या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचा झालेला आहे। तो प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, RSच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या वरून वस्तीतली जी आपली सिद्धार्थ जेतवन नगरचा परिसर आहे, तिथून एक नाला सिद्धार्थ शाळेपासून खाली वाहत येतोय आणि त्या नाल्यातून बराचसा कचरा आणि बरचसं घाण त्या खाली ड्रेनेजमध्ये येते आणि बरोबर त्यांच्या इथे एक पाईपलाईन टाकलेली आहे, KDMCने जुनी पाईपलाईन आहे ती, त्यातून तो नाल्यातून ते पाणी पास होत नाहीये। तो नाला पूर्ण बुजलेला आहे, ती पाईपलाईन पूर्ण जाम झालेली आहे। अनेक दिवस झालं आमच्या तेथील नागरिक त्या लोकांनी बऱ्याच इथे वेळेस प्रशासनाला सांगितलंय तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून द्या, परंतु तात्पुरतं फक्त त्याच्यावर थूक पाणी लावायचं काम महापालिकेकडून झालेलं आहे। तर त्याच्यावर त्यांनी मला स्वतः त्या नागरिकांनी येऊन भेट घेऊन मला त्याबाबत ती तक्रार केली होती आणि त्याच तक्रारच्या अनुषंगाने 2 दिवसापूर्वी जाधव साहेब यांनी तेथे व्हिजिट केली होती आणि जाधव साहेबांनी व्हिजिट केल्याच्या नंतर त्यांनी पाहणी करून तो काही परिसर तात्पुरता स्वच्छ करून दिला। परंतु त्यानंतर आम्ही आपले जे नवीन आयुक्त जे प्रभाग अधिकारी शिंदे साहेब त्यांची आम्ही आता भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन या आमच्या पूर्ण परिसराच्या वतीनं आम्ही सादर केलेलं आहे। आम्ही ती लाईन पूर्ण काढून पुन्हा नव्याने तिथे लाईन टाकून देण्याची त्यांना मागणी केलेली आहे आणि त्या गटारीला संरक्षक जाळ्या टाकण्याची मागणी केली आहे, जेणेकरून तो कचरा आढेल। तिथं घंटागाडी सुद्धा कोणती घंटागाडी तिथे येत नाहीये, त्यामुळे घंटागाडी तिथे नियमित यावी हा सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। तिथे कचरा उचलणारी माणसं रेग्युलर यायला पाहिजेत ही सुद्धा आम्ही मागणी, अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही RS बिल्डिंगच्या परिसरातील नागरिक येथे आलो होतो। त्याचबरोबर मी ज्या विभागात राहतो ते महात्मा फुले नगर प्रभाग क्रमांक 4 मधील तेथे सुद्धा आम्हाला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे। आमच्या नळाला पाणी करंगळीपेक्षा कमी याने येत आहे, त्याला प्रेशरच नाही आहे त्या पाण्याला। त्यामुळे हा प्रश्न घेऊन आम्ही आपले जे उपअभियंता आहेत प्रभाग क्षेत्राचे आपले सूर्यवंशी साहेब
त्यांची आम्ही भेट घेतली. आता त्यांना सुद्धा सविस्तर या अगोदर आम्ही प्रत्यक्ष पाणीसाठी अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, तर तिथे ते मेटकर आणि इतर काही त्यांचे कर्मचारी त्यावेळेस आले होते. त्यांनी ती पाहणी करून प्रत्यक्ष खात्री करून घेतली. आम्ही घराघरात जाऊन आम्ही नळाची लोकांना त्यांना पाहणी करून दिली अधिकाऱ्यांना, आणि त्या संदर्भात पूर्ण निवेदन देण्यासाठी आम्ही सूर्यवंशी साहेबांची आता भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या प्रकरणाशी पाण्याचा दाब वाढवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करण्यायोग्य आहेत त्या सर्व डिपार्टमेंटला त्यांनी आता आमच्यासमोर कॉलिंग केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद सूर्यवंशी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आम्हाला आशा आहे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आमच्या पाण्याचा दाब वाढणार आहे आणि साहेबांनी त्या पद्धतीचा आम्हाला खात्री सुद्धा दिलेली आहे की राजेश, आम्ही तुला पाण्याचा दाब तुमच्या परिसरात नक्की वाढेल. त्या अनुषंगाने ते प्रयत्न देखील करणार आहेत. तुम्ही ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्स वगैरे भरताय? आम्ही सगळे टॅक्स पेअरच आहेत. मग एवढं तुम्ही टॅक्स भरत असताना तुमच्याकडे घंटा गाडी येत नाही, तुमच्याकडे पाण्याचं प्रेशर येत नाही, तुमचे जे सांडपाणी आहे त्याचा निचरा होत नाही, तर मग हे किती दिवसापासून चालू आहे असं? घंटा गाडीचा प्रश्न हा खूप मोठा आहे. घंटा गाडी तिथे येतच नाही. त्याचा प्रॉब्लेम असा आहे साहेब, जो कर्मचारी वर्ग जो आहे, जो स्वच्छता कर्मचारी त्यांच्यावर नियंत्रण कंट्रोल नाही आहे आपल्या महापालिकेचं. सगळ्यात मोठी अडचण ती आहे. तिथले जे एसआय आहेत ना, जे एसआय ज्या ड्युट्या लावल्या जातात त्या ड्युट्या बरोबर लावल्या जात नाहीत. एसआय कडूनच ड्युट्या दिल्या जातात. त्या ड्युट्या बरोबर लावल्या जात नाहीमुळे त्या परिसरात तिथे कामगार येत नाही, आणि जरी आला तर फक्त नावाला फक्त हजेरी लावून जायचं काम फक्त ते करतायत. त्याच्यामुळे तिथे कचरा, आता सांडपाणी एखादा कचरा गटारातून उचलला, तो कचरा तिथून उचलला पाहिजे, तोच कचरा पुन्हा त्याच्यात जातो, तो उचललाच जात नाही. घंटा गाडी फिरली जात नाही. पूर्ण त्या परिसरात पाणी, पूर्ण गटारीचं पाणी जाऊन सगळं निर्जंतुकीकरण होत नाही, औषध फवारणी होत नाही. लोकांनी राहायचं कसं, जगायचं कसं? लोक काय टॅक्स भरत नाहीत का? आम्ही लोक टॅक्स भरत नाहीत का? तर अशा प्रकारे महानगरपालिकेचा गलथान कारभार चालू आहे. तिथले जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते सुद्धा काम बरोबर करत नाहीयेत. अशा पद्धतीने पूर्ण विचित्र अवस्था या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झाल्या. त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. जर हे तुमचा सांडपाण्याचा प्रश्न जर मिटला नाही तर तुम्ही त्याच्यावर नंतर तुमची योजना असेल, तुमचं काय प्लॅन असेल? साहेब, आम्ही थोडक्यात अतिशय कमी वेळेमध्ये आम्ही हे निवेदन देण्यासाठी ही लोक आलेली आहेत. आम्ही कोणत्या मोर्चाचं आयोजन आतापर्यंत केलं नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये जर आमचा प्रश्न जर त्याचं जर सोल्युशन आम्हाला जर नाही भेटलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आमचा फुलेनगर परिसर, आरएस बिल्डिंगच्या सर्व बिल्डिंग, ह्या सर्व आम्ही इथे मोठा मोर्चा घेऊन इथे किंवा कल्याण डोंबिवली आयुक्ताच्या समोर जाऊन बसणार आणि तो विषय कसा सॉल्व्ह झाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. तुमच्या एरियामध्ये नगरसेवक असेल की? नगरसेवक साहेब, आता आपण बोलतो ना जुम्मा आता ते सगळे नवीन नगरसेवक सर्व आहेत. त्यांना अजून त्यांचा जो ताज आताशी त्यांनी घातलेला आहे नगरसेवक पदाचा, त्याचा तो ताज अजून उतरल्याच्या नंतर ते कामाला लागतील. आमचे नगरसेवक सगळे काम करतायत त्यांच्या पद्धतीने. काही ठिकाणी पोहोचले नसतील अजून. आमचा आता काही पॅनल झालेला आहे ना, त्यामुळे त्यांना वार्डाच्या सवयी होत्या पहिल्या, पॅनलची सोय नगरसेवकांना नव्हत्या. त्याच्यामुळे पॅनलपेक्षा वार्ड त्यांना मोठा, त्याच्यामध्ये फिरायला त्यांना वेळ त्यांना अपुरा कदाचित पडत असेल, त्यामुळे कदाचित पोहोचत नसतील. आताचे जे शिंदे साहेब आहेत हे तुमच्याकडे येणारे, हे तुम्हाला असं लेखी दिले की तुम्हाला तोंडी सांगितलंय? नाही, त्यांनी आम्हाला तोंडीच सांगितलेलं आहे, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याशी चर्चा केली त्या पद्धतीनुसार आम्हाला एक खात्री वाटते की त्यांच्या बोलण्यावरून ते लवकरच याच्यावर काहीतरी निर्णय घेतील असं त्यांच्या बोलण्यातून मला जाणवते. आणि जर त्यांनी बोलल्याप्रमाणे जर वागले नाही तर पुढे आम्ही एक कार्यकर्ते म्हणून, आमचे रहिवासी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी तयारच आहोत ना आंदोलन करायला. आम्ही तिथे कुठेही मागं पुढे पाहणार नाही.